संक्रांतीचा सण जसा स्त्रियांसाठी नवविवाहित जोडप्यांसाठी खास असतो, तसाच तो अगदी लहान मुलांसाठीही खास असतो. कारण किंक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचे घरोघरी बोरनहाण केले जाते. तर आता बोरनहाण म्हणजे काय? तर त्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली अंघोळ म्हणजे बोरनहाण. बोरनहाण हा सण एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ. हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपरांचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण आहे. बाळाला किंवा लहान मुलांना बोरनहाण कधी व कसे घालावे, बोरनहाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, ही संक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरनहाण कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेपर्यंत करावं, याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारीला गुरुवारी करी दिन म्हणजे किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनहाण हा घातले जाते. तसेच तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून किंक्रांतपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनहाण घालू शकता. खरं तर किंक्रांती दिवशी आवर्जून बोरनहाण केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनहाण केलं तरी चालेल. आता बोरनहाण किती वर्षापर्यंत करावं? तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्षे मुलाला बोरनहाण घालू शकता किंवा काही जण फक्त 3 वर्ष बोरनहाण घालतात. तसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. एकूण 3 वर्ष केले किंवा 5 वर्ष केले तरीही चालते. आणि बोरनहाण हे लहान मुलांचे आणि मुलींचे दोघांचेही करतात. तसेच बघा, बोरनहाण हे शिशुसंस्कार म्हणून बोरनहाण केले जातं. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनहाण केलं जातं. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोराचे, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेटी, बिस्किटे, खारी बिस्किटे अशा सर्व साहित्याने लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरनहाण असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनहाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनहाण घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचे शरीर सुदृढ बनत असतं. त्यामुळे शास्त्रीय कारण आहे. आता बोरनहाण हे कधी घालावे? तर बघा, बोरनहाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना बोरनहाण घालू शकता. तर ज्या दिवशी तुम्ही आपल्या बाळाला बोरनहाण घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही बोलवू शकता. 5 किंवा 7 का असेना बोलवायचे आहेत आणि बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठा स्वच्छ सतरंज वगैरे काहीतरी अंतरायचं आहे. त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर उत्सव मूर्तीला बसवायचे आहे. म्हणजे ज्या बाळाला अंघोळ घालायची आहे, बोरनहाण घालायचं आहे, त्या बाळाला त्या पाठावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. तर तुम्ही त्या बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचा झबला किंवा सदरा घातला जातो. तर मुलीला काळ्या रंगाचे पोलके किंवा फ्रॉक घातले जाते. त्याप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ पाहिजेत. मागणी असे ठेवायचे दागिने बाजारांमध्ये सहज उपलब्ध मिळतात.
ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामध्ये या लहान मुलांना दागिन्यामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते, म्हणजे आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतो. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल, बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतो. किंवा जर बाळ खूपच लहान असेल, तर एवढ्या लहान बाळाला बोरन्हाण घालण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पुढे संक्रांतीला पण बोरन्हाण घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो. मुलं रडतात. अगदी 5 वर्षापर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजे आपले बाळ बोरन्हाणासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाठावर बसवायचे आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवतीने गोल करून बसवायचे आहे, कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने आंघोळ घातली आहे, तर ते साहित्य त्यांना खाली पडलेले सहज मिळेल. तसेच आपण ज्या काही स्त्रियांना बोलावले आहे, त्यांना आपण बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरन्हाणाची पण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय तर बघा, जसे की चुरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटे, हरभरे, चॉकलेटचा सर्व गोष्टीचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसेल तर चालू शकते. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणाची तयारी झाल्यानंतर ज्या बाळाचे बोरन्हाण करायचे आहे, त्या बाळाच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचे आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखादा पेल्याने किंवा ग्लासने आपण ज्या ज्या वस्तू गोळा केलेल्या आहेत, त्या सर्व भरून त्या सर्व वस्तू बाळाला आंघोळ घालायची आहे. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा रंगाचे कपडे घालू नये, तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते, तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर यावर्षी आपण पिवळा रंग हा वर्ज्य करणार आहोत. त्यामुळे बाळाला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाहीत. शक्यतो तुम्ही काळ्या रंगाचे कपडे बाळाला घालू शकता. त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात. त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतो. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसेल, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता. फक्त तुम्ही यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. पिवळा रंग सोडून तुम्ही बाकी लाल, गुलाबी, निळा, हिरवा अशा कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता. बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांना आपण हळदी कुंकू लावायचे आहे. त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांनाही हळदी कुंकू लावून ते नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचे आहे. बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातली आहे, ते सर्व पदार्थ आपण त्यांच्या ओठीमध्ये घालायचे आहे. या पदार्थाने त्यांची ओटी भरायची आहे. त्याबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे किंवा घरी घेऊन गेले तरी चालू शकते. बोरन्हाण हा बाळाला घालण्यामागचा हेतू असा आहे की त्या बाळाला खाण्याची सवय लागावी, तसेच बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा, असा यामागचा हेतू असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचे देखील बोरन्हाण नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आता आपण बोरन्हाण करतात त्यानंतर बाळावर आपण ज्या काही वस्तू आपण साहित्य गोळा केलेले असते, फळे, बोर, उसाच्या चिपकंड्या, चॉकलेट, बिस्किट, ज्या काही वस्तू आपण त्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या बाळाच्या डोक्यावर टाकताना बाळाला आशीर्वाद देताना सुखी, समाधानी, यशस्वी हो, दीर्घ आयुष्य लाभो, आईबाबांचे नाव मोठे कर. तर बोरन्हाणाचा विधी आणि आपल्या घरच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जी रीत असेल त्या पद्धतीने असेल
त्या पद्धतीने बाळाला आशीर्वाद द्या. जर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीला आनंदाचा एक एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील फळ आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि शुभेच्छा दिलेल्या असतात. आपल्या परंपरांचा वारसा, समृद्ध वारसा पुढे नेणे हीच आपली जबाबदारी आहे. तुम्हाला तुमच्या भागात ज्या प्रकारे बोरनान करण्याची पद्धत आहे, त्या प्रकारे तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.